विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. खैरानी रोडवरील 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना. उघड्या मॅनहोलनं 61 वर्षीय व्यक्तीचा जीव घेतला. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह. मॅनहोल उघडे का ठेवले? चौकशीतून समोर येईल. दोषींवर कठोर कारवाई होणार. महापौर रितू तावडे यांचं आश्वासन. तर चौकशी करू एवढंच सांगून महापौरांची जबाबदारी संपते का? संतप्त मुंबईकरांचा सवाल. महापालिका आयुक्त मॅडम आणखी किती मुंबईकरांचे जीव घेणार? दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी अश्विनी भिडेंचीच. उपमहापौर संजय घाडी यांचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप. मॅनहोलमध्ये पडलेल्या अन्सारी नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. दिलीप लांडे यांची माहिती. तर मॅनहोल कुणी उघडलं? घातपात आहे का? याची चौकशी होईल. दिलीप लांडेंसह नवनाथ बन यांच्याकडून संशय व्यक्त. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी रस्ते जलमय. मुंबईत 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद. आणखी 4 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पावसावर वॉच. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. कोकणात एनडीआरएफ तैनात. मंत्री गिरीश महाजनांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच. चर्चगेट रेल्वे स्थानक, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरात झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण गंभीर जखमी. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच. शिंदेंच्या फोडाफोडीवर राज ठाकरे यांची विखारी टीका. तर मनसेमध्येही दुसऱ्या पक्षाचे लोक आलेत, त्यांनाही वेश्या म्हणाल का? बच्चू कडूंचा घणाघात. देशात गलिच्छ राजकारण सुरू. एक दिवस भाजपमध्येच ऑपरेशन कमळ होईल. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. तर भाजपचं ऑपरेशन कमळ करण्यासाठी राऊतांना 100 जन्म घ्यावे लागतील. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.